चला मुलांनो, आज आपण पुन्हा एकदा गणित भाग 1 कडे वळतोय। गणित भाग 1 मधील संच या प्रकरणाचा अभ्यास आपण केलेला आहे। संचामध्ये संचयाची व्याख्या, संच मांडणीच्या पद्धती, संचांचे प्रकार, संचावरील क्रिया, वेन आकृतीच्या साहाय्याने संचावरील क्रिया आणि संचातील घटकांची संख्या यासारख्या सोप्या घटकांचं प्रकरण संच आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे। आज आपण गणित भाग 1 मधील अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचं प्रकरण, आपण सर्व प्रकरणांचं बारकाईने अवलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल संख्या ज्ञानावर आधारलेलं जे प्रकरण आहे दुसरं प्रकरण, हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे। पुढच्या इयत्तांमध्ये या प्रकरणातील बऱ्याचशा संकल्पनांचा प्रचंड मोठ्या स्वरूपाचा वापर आहे। असं असल्यामुळे या प्रकरणाला आपण दरवर्षी विशेष असं महत्त्व देतो। चला तर मग सुरू करूया। प्रकरण क्रमांक 2, प्रकरणाचं नाव आहे वास्तव संख्या। वास्तव संख्यांशी ओळख करून घेत असताना यापूर्वीच्या इयत्तांमध्ये जो भाग अभ्यासलेला आहे तो आपण पहिल्यांदा विचारात घेऊया। उजळणी वजा आजचा पाठीमागचा भाग आपण विचारात घेऊया आणि त्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करूया। आपल्याला माहिती आहे संख्यांचे प्रकार तुम्ही इयत्ता पहिलीपासून गिरवत आलाय। नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात तर 1 2 3 4 अनंतापर्यंत ज्या सर्व संख्या असतात त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणून ओळखतो। 1 2 3 4 5 6 7 डॉट 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 अनंतापर्यंत सर्व ज्या संख्या आहेत त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो आपण। निसर्गतः माणसांच्या गरजेपोटी मोजदाद करण्यासाठी संख्यांचा उगम झाला आणि त्यामध्ये सुरुवात 1 2 3 4 अनंतापर्यंत या संख्यांनी झाली आणि म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या म्हणलेला आहे। शून्य त्यात मिळवला गेला, शून्याचा शोध भारतीय गणितज्ञांनी लावला आणि तो शोध लागल्यानंतर संख्यांना पूर्णत्व मिळालं खऱ्या अर्थानं आणि म्हणून त्या संख्येच्या प्रकाराला पूर्ण संख्या नाव पडलं। तो समूह, तो संच। त्याच्यानंतरच्या संख्यांच्या प्रकाराला पूर्णांक संख्या असं म्हणलेलं आहे। जशा संख्यांच्या जगतामध्ये धनांक असतात तसे ऋण अंक सुद्धा असतात। शून्याच्या उजव्या बाजूला धनांकांची मांडणी आपण करतो आणि डाव्या बाजूला ऋणांकांची मांडणी करतो। धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक मिळून ज्या सर्व संख्या होतात त्यांना पूर्णांक संख्या म्हणलेलं आहे। त्यानंतर जशा पूर्ण संख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत, तसं मुलांनो अर्धा, पाव, पाऊण, दीड, पावणे 2, अडीच, 3.5 या सुद्धा गणिती संख्या आहेत। त्या संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा साध्या अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडल्या गेल्या। अर्धा लिटर शब्दात झाला, पण अर्धा लिटर गणितात घ्यायचा असेल तर तो 1/2 घेतो आपण। पाव लिटर किंवा पाव भाग हा गणितात आपण 1/4 मांडतो। एका पूर्ण भागाचे 4 भाग त्यापैकी 1 म्हणजे 1/4। या प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणून ओळखलं जातं। अंश छेदाच्या रूपातल्या ज्या संख्या आहेत त्यांना परिमेय संख्या म्हणायचं। पण इथं ऋण 4 आणि 3 यांना सुद्धा परिमेय म्हणलेलं आहे। त्याचं काय कारण आहे तर ऋण 4ला न लिहिलेला गृहीत धरलेला एक छेद आहे, तो किती आहे 1 आहे, म्हणून ऋण 4 हा ऋण 4/1 सारखा मांडतो। 3 सारखा अंक 3/1 मांडतो। ह्याचा अर्थ मुलांनो परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या मोडतात, परिमेय संख्यामध्ये पूर्ण संख्या मोडतात, परिमेय संख्यामध्ये पूर्णांक संख्यांचाही समावेश होतो। याशिवाय अंश छेदाच्या रूपातले अपूर्णांक आहेत आणि त्यांचं दुसरं रूप दशांश अपूर्णांक, या सर्वांचा समावेश परिमेय संख्यामध्ये केला गेला। आता याला सोडून राहिलेल्या ज्या संख्या आहेत की ज्या कर्णी रूपात मांडल्या जातात, वर्गमूळ चिन्हाचं तिसरे मूळ, चौथे मूळ, घातांक या स्वरूपात ज्या संख्या मांडल्या जात आहेत आणि ज्यांची मांडणी किंवा ज्यांचं जे उत्तर आहे, किंमत आहे, ती अखंड अनावर्ती असते, अशा स्वरूपाच्या ज्या संख्या आहेत त्यांना अपरिमेय संख्या म्हणायचं। आता आपल्याला या प्रकरणामध्ये वास्तव संख्या शिकायचं आहे म्हणजे नेमकं काय शिकायचं आहे। संख्यांचे हे जे प्रकार आपण मांडलेले आहेत त्यातल्या तळातल्या संख्या ज्या आहेत परिमेय आणि अपरिमेय, या संख्यांचाच या प्रकरणामध्ये आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे।
अभ्यास करत असताना या प्रकरणाची ओळख आपण करून घेतोय. पहिल्यांदा आपण व्याख्या करूया वास्तव संख्यांची. कशाला म्हणतात वास्तव संख्या? प्रकरणाचं आपलं नाव आहे वास्तव संख्या. वास्तव संख्यांची व्याख्या मला अशी करता येईल, परिमेय आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून संख्या समूह तयार होतो, त्या संख्या समूहाला वास्तव संख्या असे म्हणतात. मग मुलांनो, या तक्त्यामध्ये दाखवलेल्या सगळ्याच संख्या वास्तव संख्या असतील का? निश्चितपणे या सर्व संख्या वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्यांची व्याख्या कशी? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून संख्या समूह तयार होतो, त्या संख्या समूहाला वास्तव संख्या संच असे म्हणतात. वास्तव संख्येची व्याख्या कळली का? बघा, वास्तव संख्यांना इंग्लिशमध्ये रिअल नंबर असं म्हटलं जातं आणि वास्तव संख्या आर या अक्षराने दर्शवले जातात. आपल्याला मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, नैसर्गिक संख्या कॅपिटल एन अक्षराने दर्शवतात. पूर्ण संख्या ज्या आहेत त्या डब्ल्यू अक्षराने दर्शवल्या जातात. पूर्णांक संख्या या आय इंग्रजी कॅपिटल आय इंग्रजी अक्षराने दर्शवल्या जातात. परिमेय संख्या कॅपिटल क्यू अक्षराने दर्शवल्या जातात आणि वास्तव संख्या ज्या आहेत त्या कॅपिटल आर अक्षराने दर्शवतात. लक्षात असू द्या, संच हे प्रकरण तुम्ही पाठीमागच्या भागामध्ये अभ्यासलेलं आहे. वास्तव संख्यांमध्ये समावेश कोणाकोणाचा होतो? परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्या मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला वास्तव संख्या असं म्हणायचं. वास्तव संख्यांचा अभ्यास करत असताना यापूर्वी झालेल्या काही घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहे. तुम्ही मुलांनो या संख्यांचं निरीक्षण करा, या तक्त्याचं निरीक्षण करा. डाव्या बाजूला संख्या दाखवलेल्या आहेत आणि त्या संख्या परिमेय आहेत का, अपरिमेय आहेत का, वास्तव आहेत का, या प्रकारच्या बाबींना तुम्हाला खुणा करायचे. एक बाब प्रकर्षाने या ठिकाणी लक्षात येते की संख्यांमध्ये सगळ्या संख्या 5 प्रकारच्या संख्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. या सगळ्या संख्या वास्तव संख्या आहेत. कसल्या आहेत? वास्तव आहेत. म्हणजे आपल्या गणितात ज्या ज्या संख्या 10वी पर्यंत 12वी पर्यंत येतील त्या सगळ्या संख्या मुलांनो वास्तव संख्या असतील. म्हणजे गणिताची आपली झेप जी आहे आपल्या इयत्तेपर्यंत तरी 10वी पर्यंत तरी ती आपण कितीपर्यंत आहे म्हणूया? वास्तव संख्या. वास्तव संख्या पुढेही संख्या असतात. या प्रकरणाच्या माध्यमातून तोही प्रश्न आपल्या मनामध्ये सतावू शकतो, सर याला सोडून काही संख्या असतात का? तर हो, निश्चितपणे असतात. पण आपल्या इयत्ते 10वी पर्यंत तरी वास्तव संख्या हीच आपल्या गणिताची मर्यादा आहे. पुढच्या इयत्तांमध्ये काही ठिकाणी काल्पनिक संख्या इमॅजिनरी नंबर या प्रकारचा संख्यांचा प्रकार तुम्ही संख्याज्ञानामध्ये पुढं कुठल्या तरी इयत्तेमध्ये तुम्हाला आढळतो. पण आपल्या गणितामध्ये आपली झेप वास्तव संख्यापर्यंत हे लक्षात असू द्या. 15/5 ही परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 6 ही अपरिमेय संख्या आहे. का आहे त्याची उत्तर आता आपल्याला पुढे मिळणार आहे. आणि पाठीमागच्या इयत्तेमध्ये सुद्धा तुम्ही या प्रकारचा अभ्यास केलेला आहे. वर्गमुळात 6 अपरिमेय का? तर त्याचं जे भागाकार पद्धतीने काढलेलं वर्गमूळ आहे ते अखंड अनावर्ती. 1.316 ही परिमेय संख्या आहे, खंडित दशांश अपूर्णांक आहे तो. 0.910631452 या प्रकारची संख्या अपरिमेय का? तर दशांश रूपात मांडलेली ती संख्या जी आहे तिचं दशांश रूप अखंड अनावर्ती आहे. भागाकार न थांबणारा, उत्तर न थांबणारं आणि प्रत्येक वेळेचा भागाकार येणारी किंमत भिन्न भिन्न. 5वी संख्या आहे 10.4025 ही संख्या परिमेय आहे, खंडित दशांश अपूर्णांक आहे. मुलांना वास्तव संख्या या प्रकरणाच्या माध्यमातून हा उजळणीचा पाठीमागचा भाग इयत्ता 8वीतला आपण विचारात घेतला. आता आपण पहिला छोटासा घटक या प्रकरणातला की ज्याची ओळख आपल्याशी होणं गरजेचं आहे तो घटक आहे परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध. घटकाचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. परिमेय संख्यांनी सुरुवात करतोय आपण या प्रकरणाची. म्हणजे पहिला टप्पा वास्तव संख्या प्रकरणाचा कोणता असेल? परिमेय संख्यांचा अभ्यास. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अपरिमेय संख्या की ज्याच्यात अगदी खोलवर जाऊन आपण या प्रकरणामध्ये करणीसारख्या अपरिमेय संख्यांचाही अभ्यास या पाठामध्ये करायचा आहे. आणि म्हणून हे प्रकरण महत्त्वाचं आहे. पहिल्या टप्प्यातील परिमेय संख्या ज्या आहेत त्यांच्या संबंधी असणारा जो घटक आहे
परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध. आता क्रमसंबंधाचा अर्थ काय? तर परिमेय संख्या अंश छेदाच्या रूपात असतात. आपण गणितात ज्यावेळी घेतो शिकायला त्यावेळी अपूर्णांकाच्या रूपातल्या ज्या संख्या आहेत त्या स्वरूपाची जी मांडणी आहे त्यांना परिमेय संख्या म्हणलो. तर या परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजे परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा आपल्याला ओळखायचा आहे. दोन परिमेय संख्या दिलेल्या असतील अपूर्णांकी स्वरूपातल्या अंशछेदाच्या रूपातल्या, तर त्यातला लहान मोठेपणा कसा ओळखायचा ते सामान्य रूपात या पद्धतीने मांडतो आपण. पी छेद क्यू सारखा एक अंक आहे, अपूर्णांक आहे. पी आणि क्यूच्या जागेवर अंक असतील आणि आर आणि एस या प्रकारचा दुसरा अंक आहे, परिमेय संख्या आहे. पहिली संख्या परिमेय संख्या कोणती? पी छेद क्यू सारखी, आणि दुसरी संख्या तुम्हाला दिलेली आहे समजूया आर छेद एस सारखी. पी छेद क्यू आणि आर छेद एस परिमेय संख्या क्यू व एस. आता हे लहान लिपीतलं पाहिजे होतं, हे कॅपिटल झालेलं आहे बघा क्यू या ठिकाणी. स्मॉल क्यू आणि स्मॉल एस शून्यापेक्षा मोठे आहेत. शून्यापेक्षा मोठे आहेत म्हणजे शून्य असता कामा नये. छेद कधीही कोणत्याही संख्येचं शून्य असत नाही. तुम्ही त्रिकोणमितीसारख्या प्रकरणामध्ये यावर्षी छेद शून्य झाल्यानंतर काय घडतं ते बघणार आहे. मुलांनो, ती संख्या ती राशी अर्थहीन होते. शून्याला कोणत्याही संख्येला शून्यानं भागता येत नाही. त्याचं उत्तर अर्थहीन असतं, आणि म्हणून स्मॉल क्यू आणि स्मॉल एस शून्यापेक्षा मोठे असावेत. बरं, ठीक आहे. पी छेद क्यू आणि आर छेद एस यासारख्या परिमेय संख्यांमधला लहान मोठेपणा कसा चेक करायचा? तर पहिली शक्यता आहे, जर समजा पी गुणले एस, बघा तिरकं गुणायचं आहे, पी आणि एसचा गुणाकार हा क्यू आणि आरच्या गुणाकाराबरोबर भरला. तुम्ही करून बघायचं आहे. पी आणि एस म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांच्याबरोबर जर भरला, पी गुणले एस बरोबर क्यू गुणले आर, तर पी छेद क्यू ही परिमेय संख्या आर छेद एस एवढी असते. लक्षात राहील का? पहिली शक्यता बघा, पी आणि एस तिरक, पी छेद क्यू आर छेद एस यांच्या बाबतीत पी गुणले एस हा गुणाकार क्यू गुणले आर बरोबर जर भरला, तर पी छेद क्यू बरोबर आर छेद एस म्हणजे त्या परिमेय संख्या समान असतील, सारख्या असतील. दुसरी शक्यता आहे, पी गुणले एस हा गुणाकार क्यू गुणले आर पेक्षा मोठा असेल, तर डावीकडचा पी छेद क्यू ही परिमेय संख्या आर छेद एस पेक्षा मोठी असते. दुसरी शक्यता कळली का बघा? तुम्ही स्कॉलरशिप परीक्षेच्या संबंधाने अभ्यास करताना या बाबीचा विचार केलेला आहे. तिसरी शक्यता आहे, जर पी गुणले एस तिरका गुणाकार हा लहान असेल क्यू गुणले आर पेक्षा, तर डावीकडचा पी छेद क्यू हा अपूर्णांक किंवा ही परिमेय संख्या आर छेद एस या संख्येपेक्षा लहान असते. परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध यापूर्वी तुम्ही अभ्यासलेला आहे. 8वीमध्ये या बाबींचा सराव तुम्ही केलेला आहे. उजळणी वजा हा घटक आपण विचारात घेतलेला आहे. समजला का बघा? आपण पुढे जाणार आहे. परिमेय संख्यांचे गुणधर्म आता आपण बघूया. अंश छेदाच्या रूपात असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना परिमेय संख्या आपण जर म्हणतोय, तर त्यांचे काही गुणधर्म आहेत. ते गुणधर्म आपण तक्त्याच्या रूपात आता अभ्यासूया. परिमेय संख्यांकडे क्रमनिरपेक्षता हा एक गुणधर्म असतो. क्रमनिरपेक्षता म्हणजे पाठीमागं पुढं कोणताही क्रम मांडला तरी कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. बेरजेच्या बाबतीत ए अधिक बी बरोबर ए बी सी या परिमेय संख्या आहेत बरं का मुलांनो. मात्र सुरुवातीलाच हे सांगणं गरजेचं होतं. ए बी सी या परिमेय संख्या असतील तर परिमेय संख्यांचे गुणधर्म त्यातला क्रमनिरपेक्षता हा पहिला गुणधर्म आहे. ए अधिक बी बरोबर ए अधिक बी नाही, इथं बी अधिक ए पाहिजे. ए अधिक बी बरोबर बी अधिक ए याला बेरीज क्रमनिरपेक्षता असं म्हटलं जातं. गुणाकाराच्या बाबतीत सुद्धा तसंच. ए गुणले बी जरी केला तरी तो बी गुणले ए या गुणाकारा एवढाच येतो. क्रमनिरपेक्षता हा पहिला गुणधर्म आहे. दुसरा गुणधर्म बघा, सहचर्य.
सहचार्य हा जो गुणधर्म आहे तो काय सांगतोय, ए अधिक बी कंसात अधिक सी बरोबर ए अधिक कंसात बी अधिक सी, ही मांडणी सुद्धा चालते. या गुणधर्माला सहचार्य असं गुणधर्म म्हणलं जातं. सहचार्य हा दुसऱ्या क्रमांकाचा गुणधर्म, बेरीज सहचार्य असं त्याला म्हणलं जातं. ए अधिक ए गुणले बी, बघा इथंही चूक झालेली आहे मांडणीमध्येच. कंसामध्ये ए अधिक बीच्या जागेवर ए गुणले बी पाहिजे. कंसात ए गुणले बी गुणले सी बरोबर ए गुणले बी कंसात बी गुणले सी. म्हणजे ए आणि बीचा गुणाकार हा सीशी गुणला गेला, त्यावेळेचा येणारा गुणाकार हा ए गुणले बी आणि सीचा गुणाकार याच्याशी गुणला तरी सारखाच येतो. या गुणधर्माला सहचार्य. आता हे सगळ्यांना पटण्यासारखं आहे, कुणी हे मान्य करेल. दुसरं 3 नंबरचा जो गुणधर्म आहे तो अविकारक. परिमेय संख्यांसंबंधी बेरीज अविकारक असते आणि गुणाकार सुद्धा अविकारक असतो. पण कोणासाठी? बेरीज अविकारक असते शून्यासाठी. कोणत्याही परिमेय संख्येला शून्य मिळवला तरी मूळ संख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही, म्हणून शब्द काय वापरला जातो? अविकारक. गुणधर्म क्रमांक 3, ए अधिक शून्य बरोबर शून्य अधिक ए बरोबर ए. ए अधिक शून्य काय? परिमेय संख्यामध्ये शून्य मिळवला काय किंवा शून्यात परिमेय संख्या मिळवली काय, त्या संख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. याला बेरीज अविकारक असं म्हणतात. यासाठी शून्य अविकारक आहे बेरजेच्या बाबतीत. गुणाकाराच्या बाबतीत 1 हा अविकारक असतो. परिमेय संख्यांना 1 न गुणलं किंवा एकानं एखाद्या परिमेय संख्येला गुणलं तरी संख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. ए ही परिमेय संख्या असेल तर ए गुणले 1 बरोबर 1 गुणले ए बरोबर एच राहतं. म्हणून 1 हा गुणाकार अविकारक असतो. गुणाकार परिमेय संख्यांच्या बाबतीतला गुणाकार अविकारक कोण आहे? 1 आहे. आणि बेरीज अविकारक कोण आहे? 0. असा तिसऱ्या गुणधर्माचा अर्थ आहे. दुसरा आहे परिमेय संख्यांच्या बाबतीत व्यस्त बेरीज व्यस्त. ए या परिमेय संख्यांची बेरीज व्यस्त कोण असते? ऋण ए. म्हणून ए अधिक ऋण ए बरोबर किती भरतं? 0. गुणाकार व्यस्त कोण असतो परिमेय संख्यांचा? तर ए या परिमेय संख्यांचा गुणाकार व्यस्त 1/a असतो की ज्याचं उत्तर 1 येतं. इथं शून्याची किंमत 0 एची किंमत 0 असता कामा नये. ए गुणले 1/a बरोबर 1. म्हणून ए ची गुणाकार व्यस्त कोण असते? 1/a. उलटही म्हणू शकता 1/a ची गुणाकार व्यस्त कोण असते? ए असतं. समजूया बेरजेच्या बाबतीत आपल्याला व्यस्त मांडायची असेल, दिलेली परिमेय संख्या बी असेल तर तिची बेरीज व्यस्त कोण? ऋण बी. त्या दोघांची बेरीज 0 येते. बी या संख्येची गुणाकार व्यस्त कोण? 1/b. त्यांचा गुणाकार 1 येतो. चारही गुणधर्म आपण आजपर्यंत बऱ्याचदा पायऱ्यांमध्ये वापरलेले आहेत, पण या ठिकाणी स्पेशली वास्तव संख्यांचा अभ्यास करत असताना ज्या परिमेय संख्या आहेत त्यांच्या बाबतीतले स्वतंत्र गुणधर्म म्हणून यांची मांडणी केलेली आहे. यापूर्वी तुम्ही बऱ्याचदा कर्मनिरपेक्षता, सहचार्य, अविकारक, व्यस्त या प्रकारच्या संकल्पना हजारदा अनेकदा आपल्या गणिताच्या पायऱ्यांमध्ये मांडलेले आहेत. या ठिकाणी स्वतंत्र यांना दर्जा देण्यात आलेला आहे. घटक आहे परिमेय संख्यांचे गुणधर्म. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मुलांनो, या संख्यांचं बारकाईने निरीक्षण करा. या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पहिली जी संख्या दिलेली आहे 2/5 याची किंमत आहे 0.4. याला खंडित दशांश रूप संख्यांचं परिमेय संख्यांचं किंवा अपूर्णांकाचं खंडित दशांश स्वरूप असं म्हणलं जातं. खालच्या बाजूला 7/64 7ला 64 खरोखर भागलेला आहे आणि त्याचं आलेलं जे उत्तर आहे ते 0.109375 आणि भागाकार थांबलेला आहे, म्हणून याचंही रूप खंडित दशांश रूप आहे. तिसऱ्या क्रमांकाची संख्या जी आहे 101/8 त्याची किंमत आहे भागाकार पूर्ण केल्यानंतर 101ला 8 जर भागलं तर 12.625 या प्रकारचं उत्तर येतं आणि म्हणून त्याचं जे दशांश रूप आहे ते खंडित स्वरूपाचं आहे. उजव्या बाजूला जी मांडणी आहे त्यामधला पहिल्या क्रमांकाचा अंक आहे 43/12.
या 43/12ची किंमत मुलांनो 0.47222222 आणि एकदा 2 येत जातं. आपण 43ला 12ने साध्या पद्धतीने भागू त्यावेळी येणारा भागाकार 0.47222 अनंतापर्यंत या प्रकारचे अंक येत जातात. म्हणून याला अखंड आवर्ती म्हणलेलं आहे. बघा हा 8वीचाच भाग आहे. 33/26 बरोबर 1.26923076 या प्रकारचे भिन्न भिन्न अंक येत जातात. हा अपूर्णांक अखंड आवर्ती आहे. म्हणजे आवर्तन यात किती नंतर झालेलं आहे? 1.269230. त्यानंतर परत भाग 69230 आवर्तन आहे ते 7 नंतर पुन्हा एकदा तेच 7 अंक पुन्हा येत जात आहेत. हा अखंड आवर्ती आहे. 56/37 याच्या बाबतीत 1.513 अनेकदा 513 भाग लागत जातोय. हा अखंड आवर्ती अशा स्वरूपाचा अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक. या तक्त्यातल्या सगळ्या संख्या या परिमेय संख्याच आहेत, हे लक्षात घ्या. रूप फक्त वेगळी आहेत. त्यांचं दशांश रूप एकतर खंडित येतं किंवा अखंड आवर्ती येतं. हा पहिला टप्पा आपला सुरू आहे परिमेय संख्यांचा, गोंधळ असता कामा नये. परिमेय संख्यांचे दशांश रूप कशा पद्धतीने मिळवले या तक्त्यात याचा आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून अभ्यास करूया. परिमेय संख्यांचं दशांश रूप आपण भागाकार अंशाला छेदानं खरोखर भागून परिमेय संख्यांचं दशांश रूप खंडित कसं काय आणि आवर्ती कसं काय येत असतं त्याचा थोडासा अभ्यास करूया, उजळणी करूया. मुलांनो पहिलं उदाहरण घेऊया. 127/16चे दशांश रूप मांडा किंवा शोधा. 127/16 ही संख्या दशांश अपूर्णांकात लिहा. प्रश्न तुम्हाला असतो खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्यांचे दशांश रूप अखंड आवर्ती असतील ते लिहा. किंवा प्रश्न कसा असतो खालील परिमेय संख्या दशांश रूपांत लिहा. तुम्ही सराव संचामध्ये याचा सराव करणार आहे आणि म्हणून या प्रकारची उदाहरणं आपण सरावासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिलं उदाहरण आहे 127/16चे दशांश रूप लिहा. दशांश रूप लिहित असताना खरोखर ज्यावेळी आपण भागाकार करू त्यावेळी भागाकाराची प्रक्रिया मुलांनो या पद्धतीने होते. 127/16 ही जी संख्या आहे या संख्येच्या मांडणीमध्ये 127 भाज्य असतोय आणि 16 हा भाजक असतो. येणाऱ्या भागाकाराच्या बाबतीत 16 जर आपण खरोखर भागत गेलो तर पहिल्यांदा भाग बसतोय 7चा. 16 7 12 112. 16 7 112. 127 मधून 112 गेला, 15 राहिला. परत भाग पुढे लावण्यासाठी 15 हा अंक लहान होतो म्हणून दशांश चिन्ह देतो. 150 झाले. त्यानंतर भाग 16 9 144 या पद्धतीनं पुढं भागत गेल्यानंतर शेवटी जी बाकी मिळते ती मुलांनो 0 मिळते. बाकी किती मिळाली? 0 मिळाली. भागाकार थांबला. आलेलं उत्तर जे आहे 127/16चं जे उत्तर आलंय ते उत्तर किती आलंय? 7.9375. आणि त्या ठिकाणी भागाकाराची प्रक्रिया थांबली आहे. भागाकाराची प्रक्रिया काय झाली? थांबली आहे. म्हणून आलेलं उत्तर आलेला जो भागाकार आहे दशांश रूपातला तो खंडित दशांश अपूर्णांक. 127/16चं उत्तर हा खंडित दशांश रूपातला भागाकार आलेला आहे. असं जर असेल तर याचं उत्तर मांडताना आपण सरळ उत्तर मांडतो 127/16 बरोबर 7.9375. मुलांनो हे जे रूप आहे ते खंडित दशांश रूप आहे, लक्षात असू द्या. पुढचं उदाहरण घेऊया. या उदाहरणात काय भिन्नता आहे बघूया. 43/12चे दशांश रूप लिहा. या ठिकाणी भाज्य कोण 43 आणि भाजक 12. भागाकार चिन्हाखाली 43 आणि 12 योग्य ठिकाणी मांडून तुम्ही भागत गेला तर पहिला भाग लागतो 12 36. बाकी राहते 7. 7 ही 12पेक्षा लहान संख्या असल्यामुळे दशांश चिन्ह आलं. 3 नंतर दशांश चिन्ह. आता 7चे झाले 70. 12 पंचे 60 10 राहिले. परत 0 घेतला 100 झाले. 12 संग
12 96 राहिले 4. भाग लागला शून्याचा, वरती दिला 0. आता भाग कितीचा? 12 त्रिक 36 राहिले 4. परत भाग लागला 0 घेतल्यानंतर 12 त्रिक 36 परत राहिले 4. 12 त्रिक 36 12 त्रिक 36 12 त्रिक 36 3 3 3 3 3 अनेकदा 3चा भाग लागत राहतो आणि प्रत्येक वेळी बाकी 4 शिल्लक राहत जाते. पाठीमागच्या उदाहरणाचं आणि या उदाहरणाचं जर बारकाईने निरीक्षण आपण केलं तर आपल्याला एक बाब लक्षात येते की इथं भागाकार न थांबणार आहे, मात्र निश्चित आहे बाकी प्रत्येक वेळी 4च उरत जाते आणि भाग प्रत्येक वेळी 3चाच लागत जातो. मग या संख्येच्या दशांश रूपाला आपण आवर्ती अंक येत जातोय आणि म्हणून याला आपण अखंड आणि आवर्ती म्हणणार आहे. अखंड आवर्ती 43/12 दशांश रूप अखंड आवर्ती आहे असं आपण घोषित करणार. लक्षात येते का? उत्तर मांडताना कसं मांडायचं मुलांनो? 43/12 बरोबर 3.58 लिहिणार, त्याच्या पुढे 3 लिहिणार आणि 3च्या डोक्यावरती टिंब किंवा बार देणार. ही पद्धत यापूर्वीची तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळी ज्या अंकाचं आवर्तन अनेकदा झालेलं इथं 3 या अंकाचं आवर्तन, 58 नंतर 3 या अंकाचं अनंतापर्यंत आवर्तन आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती बार किंवा आडवी छोटीशी रेष लिहिली जाते. 43/12चं उत्तर दशांश रूपातलं 3.58, 3च्या डोक्यावरती बार या पद्धतीने लिहूया. 43/12 याचं उत्तर कसल्या स्वरूपाचं आहे? अखंड आवर्ती स्वरूपाचं आहे आणि लिहिलं कसं जातं? 3.58, 3च्या डोक्यावरती बार. लक्षात असू द्या ही बाब महत्त्वाची आहे. अधोरेखित बाब कोणती आली यामध्ये? कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते. कोणत्याही परिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकी रूप हे खंडित किंवा अखंड आवर्ती असते. मुलांनो, तुम्हाला जी ही उदाहरणं सोडवायला सांगितली 2 उदाहरणं, त्या 2 उदाहरणांच्या बाबतीत तुम्ही ही उदाहरणं सोडवत असताना भागाकार आकृती दाखवल्याप्रमाणे करायचं आहे आणि भागाकार करून तुम्ही काय करायचं आहे? दिलेल्या संख्यांचं रूप दशांश रूप हे खंडित आहे का अखंड आवर्ती आहे हे चेक करायचं आहे आणि मग चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. ही बाब सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. निष्कर्ष कोणता काढला आपण? कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप एकतर खंडित असू शकतं किंवा अखंड आवर्ती असू शकतं. दोन्ही शब्दांचा अर्थ कळलाय का बघा? खंडित म्हणजे भागाकार करत असताना बाकी 0 येते, भागाकार थांबतो. आणि अखंड आवर्ती म्हणजे बाकी कधीही 0 येत नाही, मात्र निश्चित एका संख्येची बाकी एक अंक, विशिष्ट असा अंक पुन्हा पुन्हा बाकी म्हणून राहत जातो. त्यामुळे लागणारा भाग हा त्याच प्रकारचा एकच अंक पुन्हा पुन्हा येत जातो. याला भागाकार न थांबणार आहे पण पुन्हा पुन्हा तेच अंक येत आहेत. आवर्ती शब्द. अखंड न थांबणारा, आवर्ती पुन्हा पुन्हा तोच अंक. अखंड आवर्ती म्हणजे कोणत्याही परिमेय संख्येचं दशांश अपूर्णांकी रूप एकतर खंडित किंवा अखंड आवर्ती स्वरूपाचं असतं. आपला अभ्यास परिमेय संख्यांचा सुरू आहे. आता आपण मुलांनो अवलोकन करूया पुन्हा एकदा त्या संख्यांचं. पाठीमागं हा तक्ता घेतलेला आहे आपण, पुन्हा एकदा तो तुमच्या समोर येतोय. मुलांनो 2/5 ही संख्या दशांश अपूर्णांकात मांडली किंवा 2 न 5ला भागलं तर उत्तर येतं 0.4 म्हणून दशांश रूप खंडित स्वरूपाचं. दुसरा अंक आहे 764, याचं सुद्धा येणारं उत्तर 0.109375 म्हणजे भागाकार थांबलेला आहे. बाकी या ठिकाणी 0 आलेले असणार 7 न 64ला भागल्यावर आणि म्हणून हा दशांश अपूर्णांक खंडित रूपातला आहे. 101ला 8 न जर भागलं तर 12.625 उत्तर मिळतं. भागाकार थांबलेला आहे, बाकी 0 आलेले असणार या ठिकाणी म्हणून दशांश रूप खंडित स्वरूपाचं. हा डायरेक्ट तक्ता तुम्ही मांडायचा नाही, भागाकार करून तक्ता मांडायचा. भागाकार केल्यानंतरचा हा तक्ता निर्माण केला गेला आहे. 43/12 याचं उत्तर 0.472222 अनंतापर्यंत दशांश रूप अखंड आवर्ती. 33/26 याचं उत्तर 1 नंतर मुलांनो 2 आले पण पुढचे जे अंक आहेत 692307, पुन्हा एकदा 692307
पुन्हा एकदा 6 9 2 3 0 7 डॉट 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 3 आणि 3 6 1.2 नंतर 3 आणि 3 6 अंकांचं पुन्हा पुन्हा आवर्तन आहे आणि म्हणून याचं उत्तर लिहिताना कसं लिहिणार तुम्ही 1.2 त्याच्या पुढं 6 9 2 3 0 7 याच्या डोक्यावरती बार देणार आहे. इथं बार दाखवलेला नाही बघा, या ठिकाणी बार दाखवलेला नाही, पण 6 9 2 3 0 7च्या डोक्यावरती इथं बार असणं आवश्यक आहे. कसला आहे अंक? अखंड आवर्ती, भागाकार न थांबणारा, पण जवळपास 6 अंकांचं आवर्तन पुन्हा 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 6 अंक भागाकारामध्ये येत आहेत. भागाकाराची क्रिया करताना 33ला 26 भागत असताना, म्हणून हा 33/26 दशांश रूपात जर मांडला तर तो कसा आहे? अखंड आवर्ती आहे. भागाकार करू 56/37 याचं येणारं जे उत्तर आहे ते 1.513 1.513 1.513 513 513 513 513 513 513 अनेकदा भाग लागत राहिला. 56/37ला खरोखर आपण ज्यावेळी भागतो त्यावेळी या पत्तीचं उत्तर येतं. म्हणून याचं उत्तर मांडताना 1.513च्या डोक्यावरती बार, 513वरती आडवी रेघ ओढायची किंवा 3 अंकावरती 3 टिंबा दिल्या जातात. आलेलं उत्तर हे न थांबणारं आहे आणि पुन्हा पुन्हा 513 या अंकांचा भाग लागत जातोय सातत्यानं, तेच अंक येत आहेत, आवर्तन होत आहे, म्हणून हा दशांश अपूर्णांक अखंड आवर्ती आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुलांनो 2 बाबी लक्षात आलेल्या आहेत आपल्याला. कोणत्याही परिमेय संख्यांचं दशांश अपूर्णांकी रूप हे खंडित किंवा आवर्ती असते. तुम्हाला आता सराव करत असताना जो अपूर्णांक किंवा जी अंशछेदातली संख्या किंवा जी परिमेय संख्या दिली जाते त्या संख्येच्या बाबतीत अंशाला छेदानं साध्या भागाकाराच्या पद्धतीनं तुम्ही भागायचं आहे. बघा, साध्या भागाकाराची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीनं भागायचं आहे, भागाकार कंप्लीट करायचा आहे, पूर्ण करायचा आहे आणि मग घोषित करायचं आहे. तुम्ही बाजूला उत्तर तर लिहाच, इथं बाजूला ज्या पद्धतीनं उत्तर लिहिलं आहे तसं उत्तर लिहा आणि त्याच्याखाली ती संख्या दशांश अपूर्णांकी आहे ती दिलेली संख्या खंडित आहे का अखंड आवर्ती आहे ते उत्तर तुम्ही चौकटीमध्ये नोंदवायचं. या प्रकारचा सराव करा. त्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या जी आहे आवर्तन होणाऱ्या त्या संख्या माघारी परत पिछेद किंवा अंशछेदाच्या रूपात कशा मांडता येतात याचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहे. आजच्या घटकापुरतं एवढंच. वास्तव संख्यांची ओळख आपण करून घेतलेली आहे. वास्तव संख्यांच्या बाबतीत आजच्या घटकामध्ये तुम्ही संख्यांचे प्रकार N W I Q R, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि वास्तव संख्यांना इंग्रजी अक्षरं कोणती असतात, ते समूह कशा प्रकारचे असू शकतात, याशिवाय परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध, परिमेय संख्यांचे गुणधर्म आणि दिलेल्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित किंवा अखंड आवर्ती या 2 रूपात असू शकतं, या बाबींचा आज अभ्यास केला आहे. प्रकरणाची प्रास्तावना आज आपण केलेली आहे, ओळख करून घेतलेली आहे, पूर्वज्ञानाची उजळणी आज आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी केलेली आहे. पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे तो पुढच्या तासाला आपण सुरू करूया. आजच्या तासाच्या माध्यमातून संख्येचं दशांश रूप खंडित का अखंड आवर्ती कशा पद्धतीनं ओळखायचं याचा खूप सराव करा आणि आजचा जो अभ्यास आहे तो आजच्या आजच पूर्ण करा, ही आपल्याला कळकळीची सूचना आहे. घटक समजावून घेतल्यानंतर जो अभ्यास सांगितला जातोय तो आजच्या आजच आपण पूर्ण करायचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजचा हा उजळणीचा घटक आपल्याला समजला असेल, आवडला असेल. आपण या प्रकारच्या उदाहरणांचा खरोखर भागाकार करून तपासून अभ्यास करायचा आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि सराव करायचा आहे. या प्रकरणाची ही सुरुवात आहे. घटक समजून घेऊन आजचा सांगितलेला अभ्यास आपण आजच पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.